आपला समाज मार्गदर्शक मध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण गोरेगाव पूर्व येथील जो वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे या हायवेवर आहोत। या ठिकाणी आपण पाहू शकतो गोरेगाव चेक नाका आहे। गोरेगाव चेक नाक्यापासून गोरेगाव RS स्मशानभूमी पर्यंत जो हा रस्ता आहे या रस्त्यावर मुंबई महानगरपालिकेच्या MMRDA जो मेट्रोचा सगळ्यात मोठा प्रकल्प सुरू आहे त्या प्रकल्पाच्या अधीन असलेल्या ज्या गाड्या आहेत ते गाड्या ठेवण्यात आल्या आहेत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मेट्रोचे जे पिलर असतात ते पिलर ठेवण्यात आले आहेत। आपण छायाचित्रात पाहू शकतो शिवधाम स्मशानभूमीच्या पुढील बाजूस देखील नाल्यापर्यंत हा संपूर्ण आवडवे असा हा कारभार MMRDA कंत्राटदाराने केला आहे। कंत्राटदाराने एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अशा प्रकारे जे पिलर असतात मेट्रोचे ते पिलर तोडण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। नक्की हे पिलर कोणाच्या चुकीमुळे या तोडण्यात येत आहेत, नक्की याला कारण काय आहे, नक्की याच्या जबाबदार तरी कोण आहे? सर्वसामान्य मुंबईकरांचा पैसा वाया तर जात नाही ना। सर्वसामान्य नागरिकांनी जो त्यांचा टॅक्स भरलेला पैसा आहे हा पैसा कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे व अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे वाया तरी जात नाही ना, असा हा प्रश्न स्थानिकांच्या मनात आहे। गोरेगावातील अनेक लोकांनी फोन करून याची वाच्यता केली की सदर ठिकाणी असे पिलर तोडतायत, जाऊन पाहणी करा। आम्ही म्हटलं सदर ठिकाणी आम्ही पाहणी तरी केली आहे, परंतु वनराई पोलीस ठाणे ट्रॅफिक आपले जे अधिकारी आहेत व MMRDA अधिकारी या कंत्राटदारावर या ठेकेदारावर काय कारवाई करणार, हा सगळ्यात मोठा प्रश्न स्थानिक नागरिक लोकांना विचारत आहे।